तिसऱ्या मुंबईनंतर आता मुंबईच्या शेजारी आणखी एक नवं शहर उभं राहणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे आणि ते देखील थेट ऐरोलीमध्ये। एकेकाळी परदेशी राजदूतावासांसाठी राखीव ठेवलेली सुमारे 69 एकरची जागा आता अत्याधुनिक मिनी सिटीमध्ये बदलण्याच्या तयारीत आहे, जिथे असणारे निवासी टॉवर्स, आयटी पार्क, कॉर्पोरेट ऑफिसेस, हॉटेल्स, स्मार्ट रस्ते आणि जगातील मोठ्या शहरांसारख्या सुविधा सुद्धा। आणि हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सिडकोच्या माध्यमातून उभारला जाणार असून भविष्यामध्ये ऐरोलीची ओळखच पूर्णपणे बदलून जाणार आहे। त्यामुळे नवी मुंबईत आणखी एक आधुनिक शहर आकाराला येणार असल्याने ते नेमकं कसं असेल याबद्दल जाणून घेणं सुद्धा महत्त्वाचं आहे। चला तर मग लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया। नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। दिवसेंदिवस विस्तारत जाणारं महानगर, देशाची आर्थिक राजधानी म्हणजेच मुंबई। गेल्या काही वर्षांमध्ये मुंबईच्या सीमा जशा झपाट्याने बदलल्या, त्यामुळे मुंबई अपुरी पडू लागली आणि नवी मुंबईचा जन्म झाला। मात्र आता नवी मुंबई सुद्धा झपाट्याने वाढत असताना तिसऱ्या मुंबईची घोषणा झाली आणि वाढत्या लोकसंख्येचं शहरीकरणाचा विचार करता मिनी सिटी नवी मुंबई जवळच आता उभारली जाणार असल्याचं म्हटलं गेलंय। त्यानुसारच आता नवी मुंबई सुद्धा ही नव्या युगामध्ये प्रवेश करताना दिसतीये। एकेकाळी केवळ उपनगर म्हणून पाहिल्या जाणाऱ्या नवी मुंबईनं आता स्वतःची स्वतंत्र ओळख देखील निर्माण केली आहे। इथलं आंतरराष्ट्रीय विमानतळ, मेट्रो, कोस्टल आणि ट्रान्स हार्बर कनेक्टिव्हिटी, आयटी पार्क, त्याचबरोबर कॉर्पोरेट गुंतवणूक आणि तिसरी मुंबई सारखं महत्त्वाकांक्षी प्रकल्प यामुळे नवी मुंबईचा चेहरा मोहरा पूर्णपणे बदलत आहे। आणि आता याच बदलत्या विकासात आणखी एका भव्य प्रकल्पाची देखील भर पडणार आहे, ज्या अंतर्गत सिडकोनं ऐरोलीमध्ये तब्बल 69 एकरांवर एकात्मिक आधुनिक टाउनशिप उभारण्याचा सुद्धा निर्णय घेतला असून नवी मुंबईच्या इतिहासातील सर्वात मोठ्या सार्वजनिक खाजगी भागीदारी प्रकल्पांपैकी हा एक प्रकल्प सुद्धा ठरणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे। विशेष म्हणजे ज्या जागेवर एकेकाळी आंतरराष्ट्रीय राजदूतावास आणि डिप्लोमॅटिक इन्क्लेव्ह उभारण्याची योजना आखण्यात आली होती, त्याच बहुमूल्य भूखंडावर आता आधुनिक स्मार्ट शहर उभारण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे। ऐरोली सेक्टर 10A मधील ही जागा अनेक वर्ष वापराविना पडून होती। त्यानंतर 2008च्या सुमारास विविध देशांच्या वाणिज्य दूतावासांसाठी हा परिसर राखीव ठेवण्याचा प्रस्ताव समोर आला होता। मात्र अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यामुळे हा प्रकल्प रखडला आणि आता ही जागा निष्क्रिय राहिली आहे। आता सिडकोनं त्या जागेचा वापर व्यावसायिक आणि शहरी विकासाच्या दृष्टीनं फायदेशीर ठरेल अशा पद्धतीने करण्याचा देखील निर्णय घेतलाय। त्यामुळे रखडलेल्या डिप्लोमॅटिक इन्क्लेव्हचं रूपांतर आता भविष्यातील अत्याधुनिक शहरामध्ये होणार असल्याचं चित्र समोर आलंय। आता याच्या खास गोष्टींवर बोलायचं झालं तर सिडकोचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प इंटिग्रेटेड अर्बन डेव्हलपमेंट अर्थात एकात्मिक शहरी विकास या संकल्पनेवर आधारित असणारे, म्हणजेच फक्त निवासी इमारती उभारण्यापुरता हा प्रकल्प मर्यादित राहिलेला नाही, तर इथे वर्क लाईफ प्ले या मॉडेलवर आधारित संपूर्ण जीवनशैली विकसित केली जाणार आहे। म्हणजेच एका शहरामध्ये लोकांना राहणं, काम करणं, शिक्षण सोबतच आरोग्य, मनोरंजन, व्यवसाय, प्रवास आणि आधुनिक सुविधा या सगळ्या गोष्टी एकाच ठिकाणी उपलब्ध व्हाव्यात, हाच यामागचा मूळ उद्देश आहे। शिवाय यामध्ये उंच निवासी टॉवर्स, अत्याधुनिक आयटी पार्क, कॉर्पोरेट कार्यालय, त्याचबरोबर व्यावसायिक संकुलं, रिटेल स्पेस, हॉटेल्स, सर्व्हिस अपार्टमेंट, त्याचबरोबर शैक्षणिक संस्था, मल्टी स्पेशालिटी रुग्णालय, खुली मैदानं, हरित पट्टे, स्मार्ट रस्ते आणि डिजिटल स्मार्ट सिटी सुविधांचा समावेश असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। त्यामुळे हा परिसर केवळ निवासी प्रकल्प न राहता नवी मुंबईतील नव्या आर्थिक केंद्राच्या स्वरूपामध्ये विकसित होऊ शकतो, अशी चर्चा रिअल इस्टेट क्षेत्रामध्ये सुद्धा सुरू आहे। विशेष म्हणजे हा प्रकल्प सार्वजनिक खाजगी भागीदारी अर्थात PPP या मॉडेलवर उभारला जाणार आहे। म्हणजेच यामध्ये जमीन, विकास नियंत्रण, परवानग्या आणि नियामक प्रक्रिया या साऱ्या जबाबदाऱ्या सिडकोकडे राहतील, तर जागतिक निविदाद्वारे निवडण्यात येणारा खाजगी विकासक आर्थिक गुंतवणूक, मास्टर प्लॅनिंग, बांधकाम, विपणन आणि दीर्घकालीन विकास व्यवस्थापन या गोष्टी हाताळणार आहे। त्यामुळे हा प्रकल्प केवळ स्थानिक स्तरावरचा न राहता राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील मोठ्या विकासकांच्या स्पर्धेचा केंद्रबिंदू सुद्धा ठरू शकतोय। याचबरोबर सिडकोनं या प्रकल्पासाठी काही महत्त्वाच्या अटी देखील ठेवलेल्या आहेत। म्हणजेच मोठ्या आर्थिक उलाढालींची क्षमता, मिश्र विकास प्रकल्प पूर्ण केल्याचा अनुभव, सार्वजनिक खाजगी भागीदारी हाताळण्याचं कौशल्य आणि दीर्घकालीन शहरी विकासाचा अनुभव अशा निकषांची पूर्तता करणाऱ्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विकासकांनाच यामध्ये पात्रता मिळणार आहे। त्यामुळे भविष्यात भारतातील किंवा परदेशातील मोठ्या रिअल इस्टेट कंपन्यांमध्ये या प्रकल्पासाठी चुरस पाहायला सुद्धा मिळू शकते। दरम्यान अद्याप सिडकोकडून या प्रकल्पाच्या खर्चाबाबत अधिकृत
अधिकृत आकडा जाहीर करण्यात आलेला नाहीये. मात्र रिअल इस्टेट क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते ऐरोली सारख्या प्रीमियम लोकेशन मधील जमिनीची किंमत, संभाव्य बांधकाम क्षमता, त्याचबरोबर कार्पेट एरिया, आधुनिक पायाभूत सुविधा लक्षात घेतल्यास या प्रकल्पाची एकूण गुंतवणूक 8,000 ते 12,000 कोटी रुपयांपर्यंत जाऊ शकते असं म्हटलं जात आहे. विशेष म्हणजे भविष्यातील रिअल इस्टेट मूल्यवृद्धी, बांधकाम साहित्याचं वाढते दर आणि जागतिक आर्थिक परिस्थिती पाहता हा खर्च आणखीनच वाढण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. या प्रकल्पामुळे सर्वसामान्य नागरिकांना सुद्धा मोठा फायदा होणार असल्याचं सांगितलं जात आहे. हजारो रोजगार निर्मिती यामुळे होतील. त्याचबरोबर IT आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील संधी उपलब्ध होतील. आधुनिक आरोग्य सुविधा, त्याचबरोबर उच्च दर्जाचं शैक्षणिक वातावरण आणि स्मार्ट नागरी सुविधा यामुळे नवी मुंबईतील जीवनमान आणखी उंचावू शकतंय. विशेषतः ऐरोली, घनसोली, ठाणे आणि पूर्व द्रुतगती मार्गाला लागून असलेल्या भागांच्या विकासाला मोठी चालना मिळण्याची शक्यता आहे. मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई या त्रिकोणामध्ये ऐरोलीचं महत्त्व हे अधिकच वाढलेलं असताना हा प्रकल्प त्या परिसराला स्वतंत्र ओळख सुद्धा निर्माण करून देऊ शकतो. दरम्यान मराठी बांधकाम व्यावसायिक महासंघाचे महासचिव प्रकाश बाविस्कर यांनी सुद्धा या प्रकल्पाचं स्वागत केलंय. मात्र खाजगीकरणातून विकास करताना सिडकोनं मास्टर प्लॅन तयार करून स्थानिक विकासकांना सुद्धा संधी द्यायला हवी अशी अपेक्षा सुद्धा त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे. एकूणच काय तर नवी मुंबई आता नुसतं विकासाचं शहर नाही, तर इथे साकार होणारी तिसरी मुंबई, आंतरराष्ट्रीय विमानतळ, मोठे पायाभूत प्रकल्प आणि आता ऐरोलीतील ही भव्य एकात्मिक टाउनशिप या साऱ्यांमुळे मुंबई महानगर प्रदेशाचा भविष्यातील विकासाचा केंद्रबिंदू हळूहळू नवी मुंबईकडे सुद्धा सरकत असल्याचं स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे आता मुंबईच्या वेशीवर उभं राहणारं हे नवं शहर प्रत्यक्षात कसं असेल, त्यातून नागरिकांचं जीवन कितपत बदलेल आणि नवी मुंबईची ओळख किती मोठ्या प्रमाणात बदलून जाईल हे पाहणं आगामी काळामध्ये सगळ्यांसाठीच अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. तुर्तास आपण इथेच थांबूया. मात्र हा निर्णय तुम्हाला कसा वाटलाय कमेंट करून आम्हाला सांगायला विसरू नका. सोबतच अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सुद्धा कट टू कटला सबस्क्राईब करा.